आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट प्रचंड ताकदीने निवडणुकीच्या मैदानात। श्री अतहर इद्रिस नायकवडी, श्रीमती रेखाताई विवेक कांबळे, सौ अश्विनी विनोद कोळी पॅनल तयार। प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या पॅनल सौ अश्विनी विनोद कोळी, अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग तसेच श्री अतहर इद्रिस नायकवडी सर्वसाधारण पुरुष गट, श्रीमती रेखाताई विवेक कांबळे अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून पॅनल तयार केले असून घड्याळ या चिन्हावरती ही निवडणूक लढवणार आहेत। पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। प्रभागातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या पॅनलला मिळत असून नागरिकांनी प्रभागाच्या दृष्टीने विविध विषयांवर प्रकटपणे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भोरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार, सुनील कोळी, कोळी महासंघाचे सांगली जिल्हा कोषाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या कलंदर डगले, महालिंग मंडले, जितेंद्र कोळी, सामाजिक कार्यकर्ते अलका भोरे यांनी प्रभागाच्या विकासासाठी स्थानिक उमेदवारच सक्षम काम करतील व समस्या सोडवणूक करतील, प्रभागाचा सर्वांगीण विकास करतील अशा प्रतिक्रिया दिल्या। संघर्ष नायकची टीम आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये आलेले आहे। या प्रभागातील ज्या नागरी समस्या आहेत त्या नागरिकांशी संवाद करून त्या समस्येवरती कसं निराकरण होईल त्या नागरिकांचे आपण प्रतिक्रिया आपण इथे घेणार आहोत। तर या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2026 रणकंदन या संदर्भामध्ये संघर्ष नायक न्यूज चॅनलच्या वतीनं आज आपण प्रकट मुलाखती नागरिकांच्या घेत आहोत। तरी आपण नागरिकांशी संवाद साधत आहोत। सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। प्रभाग क्रमांक 20 मध्ये अनेक समस्या आहेत। ड्रेनेजची समस्या आहे, या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे। जो शनिवारचा बाजार भरतो या ठिकाणी ट्रॅफिकमुळे अडथळा होतो। तसेच प्रभागामध्ये कृष्णाघाट आहे, फटके मुक्त कुत्र्यांची समस्या आहे आणि या ठिकाणी स्वच्छतेचा सुद्धा अभाव दिसतो। असं नागरिकांशी मी संवाद साधला। या ठिकाणी इथे नेहमी स्वच्छता वगैरे होते का? स्वच्छता होत नाही, कारण 5 वर्षामध्ये या काही काम इथं म्हणजे थोडंफार झालेलं आहे। कारण याचं असं आहे की स्थानिक उमेदवार इथं नसल्यामुळे कोण सांगलीला, कोण विश्रामबागला राहिलेले आहेत, कोणाकडे जायची माणसाला समस्या होती। इथं थोड्याफार कामे झालेले आहेत, पण आता आम्हाला असं वाटतं स्थानिक जर उमेदवार इथं असेल तर कामं भरपूर होतील असे आम्हाला आशा आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मधील महालिंग मंडले यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। या प्रभागामध्ये खरंच विकास झालेला असतो तुम्हाला वाटतंय का? या प्रभागामध्ये विकास झालेला आहे, परंतु त्या प्रमाणात कमी प्रमाणात झालेला आहे। जे नगरसेवक होते त्यांनी आतापर्यंत सगळं आपापले हे करत गेल्या, कोणाला सर्व्हिस लावलं नाहीत, काय नाहीत, हे माझं मत आहे। सध्या जे राष्ट्रवादीचं पॅनल आहे सौ अश्विनी विनोद कोळी, तसेच माजी महापौर विवेक कांबळेंची मिसेस रेखाताई कांबळे, तसेच आमदारांचे सुपुत्र अत्तर नायकवाडी हे सक्षम उमेदवार आहेत असं तुम्हाला वाटतं का? ते तिन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि स्थानिक आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांना सगळ्यांनी मतदान करावं असं माझी इच्छा आहे। सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भोरे यांच्याशी आपण हितगुज करूया। या प्रभागामध्ये विकास झालेला दिसतो का? थोडासा याच्या पुढे अजून थोडा व्हायचा आहे आणि आता येणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे आम्ही राहिलेली काम करून घेऊ असं आमची इच्छा आहे। या प्रभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कालकथित गौराबाई भोरे यांच्या सून श्रीमती अलका भोरे यांच्याशी आपण हितगुज करूया। या ठिकाणी जे प्रस्थापित नगरसेवक होऊन गेले त्यांनी या प्रभागामध्ये विकास केलेला आहे का? भरपूर विकास केला नाही म्हणू नका, भरपूर विकास केला आहे। विवेकने केला आहे, इद्रिस नायकवडीने केला आहे, हारगेने केला आहे। आत्ता जे मी केले जे काम म्हणते, आत्ता जी तरुण पिढी आहे, आत्ता त्या तरुण पिढीला जरूरत आहे रोजगाराची।
घरेलू शिकलेल्या मुलींना व्यवसायाची आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक स्त्री ही आपलं संरक्षण करून कुटुंब चालवणाऱ्या ह्याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे प्रत्येक नगरसेवकाने. आणि येणारी जी निवडणूक आहे, जे पॅनेल आहे, प्रत्येक घराघरातल्या स्त्रियांनी पुरुषांनी धनाच्या बळी न पडता प्रत्येक स्त्रीनं विचार करून मतदान केलं पाहिजे. पुढच्या पिढीची ही काळाची गरज आहे. शिक्षण आणि स्त्रीला रोजगार आणि तिचं संरक्षण हे तुमच्या पण हातात आहे आणि प्रत्येक नगरसेवकांच्या स्थानिक लेवलच्या माणसांच्या सुद्धा हातात आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा विचार करून प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक तरुण मंडळानं मतदान जरूर करा. करायला विसरू नका, मतदान जरूर करा. पण संविधानावर 24 तास चालणारा जो कायदा आहे, त्या कायद्याच्या नियमानं चालणाऱ्या लोकांना मतदान करा. सध्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मध्ये जे निवडणुकीसाठी उभे आहेत, सज्ज आहेत, या ठिकाणी या भागातील काही स्थानिक उमेदवारही राष्ट्रवादी पॅनलनं दिलेला आहे. तर यामध्ये वारं कुणाचं आहे असं तुम्हाला वाटतंय? अश्विन कोळे व विवेकाप्पा कांबळे यांची मंडळी आणि अंतर नायकोडे हे सक्षम पॅनल आहे आणि नवीन चेहरे आहेत. त्याच्यामुळं लोकांचं मत आहे नवीन चेहऱ्याची संधी मिळावी. धन्यवाद. या भागातील एक प्रगतशील उद्योजक तसेच नेहमीच सातत्यानं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असं भरघोस सहकार्य करणारे माननीय सुनील कोळी महासंघाचे ते सांगली जिल्हा कोषाध्यक्ष आहेत. तसेच या प्रभाग 20 मध्ये त्यांचं स्थानिक नागरिकांशी चांगला सुसंवाद आहे आणि या ठिकाणी त्यांच्या नात्यातील जो उमेदवार आहे तो अश्विनी कोळी या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. तरी या भागामध्ये प्रस्थापित नगरसेवकांनी विकास केला, निधी आला आणि कुठे गेला याबद्दल आपण यांच्याशी जाणून घेणार आहोत. निधी तर भरपूर आला आपल्या 20 नंबरमध्ये, तर त्याचा गैरफायदा झाला. जास्तीत जास्त नगर 20 वार्डमध्ये 20मध्ये जास्तीत जास्त कामं काय झालेली नाही, जास्त कामं काय झालेलं नाही. करतो म्हणून असे 5 वर्ष असे ढकले गेले. का आज करणार आहे, उद्या करणार आहे. रस्ते म्हणा, पाण्याचं म्हणा, शौचालय म्हणा, जर गटाऱ्या तुमच्या म्हणा, आमच्या मूत्री आहेत म्हणा, लेडीजसाठी आम्हाला फार त्रास होतो इथं. त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून आता जे नवीन चेहरे दिलेले आहेत आम्हाला, इद्रिसभाई नायकोडे हे आमदार असून सुद्धा आम्हाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेले आहेत. त्यांचाही मुलगा आता नायकोडे आणि अश्विनी विनोद कोळी आणि रेखा कांबळे हे नवीन चेहरे दिलेले आहेत. ह्यांच्याकडे जास्तीत जास्त आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या वार्ड नंबर 20मधून जास्तीत जास्त त्यांनी उमेदवारी मिळालेली आहे. त्यांनाच जास्तीत जास्त काम करून आमच्या या 20 नंबर वार्डामध्ये चांगलं काम करावं ही आमची इच्छा आहे. सगळ्यांची 20 नंबर वार्डांची सुद्धा इच्छा आहे. म्हणताना नवीन चेहरे दिल्याबद्दल त्यांचं मी पहिलं इद्रिसभाई नायकोडे यांचा धन्यवाद करतो. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.